नमस्कार, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज। चला नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने वाढत्या श्वान दंशांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात 60,000 भटक्या श्वानांच्या लसीकरणाची विशेष अँटी रेबीज मोहीम सुरू केली आहे। या लसीकरण मोहिमेची सुरुवात कल्याण पश्चिमकडील बैल बाजार भागातून करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली हद्दीतील सुमारे 60,000 भटक्या श्वानांना अँटी रेबीज लस देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे। शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे रेबीजचा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। ही मोहीम महानगरपालिकेमार्फत वॉर्ड निहाय आणि संबंधित संस्थांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवली जात आहे। डोंबिवली महानगरपालिकेतर्फे श्वानांसाठी अँटी रेबीज ही आपण लसीकरण चालू केलं आहे। पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 60,000 अशा आपण श्वानांचं केलेलं आहे। जेव्हा आपण अधिकाऱ्यांना विचारलं की आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किती श्वान असू शकतात, तर त्यांनी एक अंदाजे आकडा सांगितला की 60,000पर्यंत असू शकतात। तर आज आपण ही पहिली सुरुवात करतो आहे श्वानांसाठी अँटी रेबीजसाठी। तर त्यासाठी आपल्याला आपल्या महानगरपालिकेतर्फे अधिकारी आहेत, डॉक्टर्स आहेत आणि आमचे स्थानिक नगरसेवक आहेत। प्रत्येक वॉर्डामध्ये आपण ही चालू करतो आहे, टप्प्याटप्प्यात चालू करतो आहोत। तर आजची सुरुवात ही पहिली आपण केलेली आहे बिर्ला कॉलेजपासून केलेली आहे। त्यासाठी सन्माननीय नगरसेविका वायले मॅडम आहे, त्यानंतर देवळेकर मॅडम आहेत, आपले उपायुक्त आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, डॉक्टर्स आहेत, आपले MOH मॅडम आहेत, सगळेच आहेत। पण आणि ज्या डॉग्स लवर्स आहेत, श्वान लवर्स आहेत, त्याही इथं आहेत। आणि खरं सांगायला गेलं तर कुठेतरी आपण हे स्टार्टअप करतो आहे। तर पहिला आपला टप्पा आहे 20,000चा। 20,000 आपण आज जो लसीकरण आहे ते चालू करतो आहे। पहिल्या टप्प्यात आपण जेव्हा करणार आहोत तेव्हा आपल्याला कळू शकतं की किती श्वानांना आपण करू शकतो आणि किती अँटी रेबीजमध्ये श्वान आपल्याला किती प्रतिसाद देऊ शकतात आणि डॉग्स लवर्स जे आहेत तेही आपल्याला प्रतिसाद देणार आहेत, त्यांचे आपल्याला खूप हेल्प होणार आहे आणि त्या हेल्पही करता आहेत। तर फक्त मी सगळ्या कल्याण डोंबिवली नागरिकांना सांगू इच्छिते की जेव्हा आपण अँटी रेबीज करणार आहोत तर तुम्ही आम्हाला मदत करावी। आमचे जे KDMCकडून जसं त्यांचे आमच्याकडे गरज असतात की मॅडम श्वान लवर्स आहेत, त्यांचं असं मागणं असतं की आमच्या या मागण्या आहेत त्याही आपण फुलफिल करण्याच्या मार्गावरती आहोत। थोडासा वेळ जाईल पण आजची आपण सुरुवात केली आहे, त्यासाठी खरं तर मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा धन्यवाद करते आणि जे डॉग्स लवर्स आहेत त्यांचा धन्यवाद करते की तुम्ही आम्हाला मदत करता आहेत। असंच आपण पुढचा टप्पा करणार आहोत, तर पूर्णपणे थोड्या टप्प्याने आपण करणार आहोत।